नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10 तुमचे परत एकदा TV10 डेली व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज 6 डिसेंबर 2024 तर सगळ्यात सुरुवातीला पत्रकार भवनमध्ये आज एका पिक्चरचं त्याचं प्रमोशन होतं। तिथनं ते उरकून मी डायरेक्टली परत एकदा महानगरपालिकेत आलेलो आहे आणि महानगरपालिकेमध्ये आलेल्या पहिल्यांदा रमेश शेलार यांच्याकडे गेलो असता तर त्यामुळे त्यांच्याबरोबर ॲक्च्युली हे फार महत्त्वाचा मी विषय सांगणार आहे की एक अधिकारी आहेत आणि अधिकारी आणि पत्रकार यांचे जर चांगले संबंध असेल तर हे नागरिकांसाठी कसं चांगलं आहे ह्याचं एक उदाहरणसुद्धा तुम्हाला तिथे त्या दिवशी घडलं म्हणून तुम्हाला दाखवतो आहे। ते रमेश शेलार साहेबांबरोबर अगदी त्यांच्या टेबलावर आम्ही त्यांच्या केबिनमध्ये जेवायला बसलो होतो जेवायच्या वेळामध्ये। तर त्यावेळीसुद्धा त्यांचेसुद्धा काही तिथे नागरिक आले होते, त्यांचंही आपण बोलणं तुम्हाला आम्ही टाकलेलं आहे, दाखवलेलं आहे। तुम्ही ते TV10 अनकटमध्ये बघू शकता। तर मित्रांनो, त्यांच्याबरोबर बोलणं झाल्यानंतर दुसरं महत्त्वाचं आपल्यासाठी आहे ते म्हणजे काल जी अपेक्स कमिटी मीटिंग झाली त्याच्यामध्ये संदीप कदम जे घनकचरा विभागाचे HOD आहेत, डेप्युटी कमिशनर आहेत, त्यांचं आपण त्यांची बाईट घेतलेली आहे, महत्त्वाची बाईट घेतलेली आहे। जे आपल्याला ॲडिशनल कमिशनर पृथ्वीराज BPनी TV10ला सगळे कव्हरेज करण्याच्या दृष्टीनं आपल्याला ते आदेशच दिले होते एका अर्थाने आणि आपण ते काम स्वीकारलेलं आहे। त्या दृष्टिकोनातनं डीप क्लीन ड्राईव्ह काय आहे आणि ती कालची अपेक्स मीटिंग एक्झॅक्टली काय होती याचं आम्ही त्यांची ते माहिती घेतलेली आहे। ती सुद्धा तुम्हाला आमच्या मेन चॅनलवरच बघायला मिळेल। कृपया करून ती जरूर बघा, म्हणजे तुम्हाला त्या डीप क्लीन ड्राईव्ह जे 9 तारखेला म्हणजे सोमवारपासून जे चालू होणार आहे त्याच्यामध्ये सहभाग तुम्हाला घेता येईल। त्याच्याबद्दल सगळी माहिती तिथं आम्ही दिलेली आहे। नागरिकांनी या उपक्रमामध्ये महानगरपालिकेला एका अर्थाने मदत करावी आणि स्वतःच्या इच्छेनं या सगळ्या डीप क्लीन ड्राईव्ह आपलं शहर आहे हे स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका धडपड करते, प्रयत्न करतेच आहे। त्याच्यामध्ये तुमचा स्वतः हातभार लागावा असं TV10ची इच्छा आहे आणि मी स्वतः तिथं असणार आहे। ते 6 दिवसाचं जे आहे, एका झोनचे 6 दिवस असणार आहेत। एका झोनमध्ये साधारणतः 3 वॉर्ड असतात, त्यामुळे कदाचित एक वॉर्डला 2-2 दिवस मिळतील। पण आता ते कसं काय करणार आहे ते ॲक्च्युली जेव्हा सुरू होईल त्याचवेळी आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि नुसतं घनकचरा विभाग नाही, महानगरपालिकेतले बरेचसे विभाग याच्यामध्ये सक्रिय असणार आहे, त्यांचा सगळ्यांचा सहभाग असणार आहे। मग ते इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट असू द्यात, वैद्यकीय विभाग असू द्या, आरोग्य विभाग किंवा अगदी ड्रेनेज विभाग जरी असला तरी ह्या सगळ्यांचा अतिक्रमणसुद्धा विभाग लागणार आहे। त्यांची ती कामं करणार आहे आणि डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे एका अर्थानं जे मला कळते त्याप्रमाणे म्हणजे स्वच्छतेची सवय लावणार आहेत। तर हे काय आहे नक्की ते आपण त्यावेळी बघणारच आहे। 9 तारखेलासुद्धा लाईव्हसुद्धा तुम्ही बघायला विसरू नका TV10चं। त्यानंतर मित्रांनो, कालच्या ज्या मीटिंगमध्ये म्हणजे अपेक्स कमिटीच्या मीटिंगमध्ये संजय शिंदे म्हणून जे होते तर ते पर्यावरणाचे HOD आहेत, तर त्यांना त्यांची भेट झाली आणि त्यांची माय बाईट माय राईट ही सोमवारी आम्ही घेण्याची शक्यता आहे। आता सोमवारी बरेच शेड्यूल आहेत तर त्या वेळेप्रमाणे आम्ही ते ठरवू, पण त्यांची माय बाईट माय राईट ही आम्ही त्यावेळी घेऊ आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही ते तुमच्यासमोर आणू। त्यांच्याशी जे बोलणं झालं त्यामुळं अधिकारी हे प्रथमच महानगरपालिकेमध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये प्रथमच हे जॉईन झालेले आहेत। पण पुणे त्यांना नवीन नाही हे लक्षात आलं। अर्थात तुम्ही त्यांच्या तोंडूनच माय बाईट माय राईट संजय शिंदे जे डेप्युटी कमिशनर आहेत महानगरपालिकेचे आणि त्यांच्याकडं खातं दिलेलं आहे पर्यावरण, तर ते तुम्हाला ती सगळी माहिती मिळेल। त्या पुढच्या वेळी जी बाईट होणार तीसुद्धा बघायला तुम्ही विसरू नका। तिसरं जे विभाग मी जे गेलो होतो तर ते जे माधव जगताप साहेब जे प्रॉपर्टी टॅक्सचे HOD आहेत, डेप्युटी कमिशनर आहेत, तर त्यांना मी त्यांच्या इकडे गेलो। त्यांच्या तिकडं मी त्यांना अपॉइंटमेंट लेटरसुद्धा मी दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांना तिथं चिठ्ठी दिलेली आहे। पण त्यांच्या इकडची पद्धत माझ्या लक्षात नाही आलेली आहे की चिठ्ठी देऊन मला बाहेर बसावं लागलेलं आहे। आत्तासुद्धा मी तेवढ्या वेळात मग बाहेर येऊन ही बाईट करत आहे, पण चिठ्ठी न देता कोण आहेत मान्यवर वगैरे हे मी शब्द नेहमी ऐकलेले आहेत, त्यांना बाहेरची माणसं ती अडवू शकत नाहीत, तर ते मात्र आज जात आहेत। त्यांना चिठ्ठी काही लागत नाही, त्यांना परवानगीसुद्धा लागत नाही आणि याच्यावर माधव जगताप साहेबांनी दखल घ्यावी अशी माझी रिक्वेस्ट आहे आणि सगळ्या अधिकाऱ्यांनीच दखल घ्यावी। कारण का मिलिंद जाधव TV10 हे प्रत्येक त्या ऑफिसचं प्रोटोकॉल पाळूनच आम्ही आज जातो, त्यामुळे चिठ्ठी देऊन जातो।
त्यांना त्यावर चिठ्ठीबरोबर आता TV10 जे नवीन स्वरूप आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना काय प्रश्न विचारणार आहे त्याची माहितीसुद्धा व्हॉट्सॲपवर त्यांना पाठवतो, जी तुम्हाला इथे सुद्धा बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मी आत्तासुद्धा आतमध्ये मला जर बोलावण्यात आलं, कारण का बऱ्याच वेळा महादेव जगताप साहेबांच्या बाहेर बऱ्याच वेळा बसावं लागतं, विशेष करून TV10ला. तर ह्यानं म्हणजे आम्हालासुद्धा माहिती कमी मिळणार, म्हणजे त्या अर्थाने आम्हीसुद्धा लोकांपर्यंत प्रॉपर्टी टॅक्सबद्दलची माहिती कमी म्हणजे देता येणार नाही आम्हाला. त्यामुळं आम्हाला प्रत्येक अधिकाऱ्याच्या सहकार्याची अतिशय आवश्यकता आहे. तुम्हाला आत्ता सांगतो की 40% जे सूट दिलेली आहे प्रॉपर्टी टॅक्समध्ये, त्याचा जो गोंधळ आहे त्या संदर्भात जे सर्वे झाला होता जो 15 ऑगस्टला कंप्लीट झाला होता, त्या संदर्भात आम्ही त्यांना प्रश्न विचारणार आहे. त्याच्याबद्दलची माहिती की किती झालं, काय झालं, 3.5 लाख वगैरे आले होते, पण त्यांना सगळ्यांना मान्यता मिळाली आहे का, आणि परत आता जर ह्या तक्रारी आल्या तर ते काय करणार आहेत, ह्या विषयावर त्यांना विचारायचं होतं. त्यानंतर दुसरं एक जो महत्त्वाचा विषय आहे की नोटिसा पाठवतात आणि त्याच्यावर कारवाई करत नाही. त्यातला प्रॉपर्टी टॅक्सचा विषय जो आहे, महादेव जगताप साहेबांकडचा जो विषय आहे तो आहे आर मॉल, डेक्कन आर मॉल म्हणून जे राणे साहेब जे आहेत त्यांच्या मालकीचं ते म्हणलं जातं. त्यांच्या इकडे ते बँड बाजा वाजवला गेला होता, त्यांना नोटीस पाठवली होती आणि थोडं नाही तर 3,70,00,000 असा एवढा प्रचंड असा प्रॉपर्टी टॅक्स त्यांचा थकला होता. त्यानंतर परत त्यांना ती मान्यता देण्यात आली नाही देण्यात आली याच्याबद्दल अतिशय गुप्तता पाळली जाते आहे. त्याची माहिती नीट दिली जात नाही. ऑफिशियली माहिती त्याची काय आहे, ते सील केलं आहे का नाही केलं आहे का, आणि जरी सील केलं असेल तर त्याच्यावर कारवाई काय केली, आणि शेवटी रिकव्हरी केली का नाही, आणि रिकव्हरी झाली असेल तर किती झाली, आणि नाही झाली असेल तर का नाही झाली, याची उत्तर आम्ही PMC प्लीज मेक इट क्लिअर या अंतर्गत आम्ही विचारणार आहे. आणि आम्हाला जर उत्तर मिळाली तर ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहे. तर आजसुद्धा त्यांना डेडलाईनसुद्धा आम्ही देणार आहोत. त्यानंतर तिसरा मुद्दा प्रॉपर्टी टॅक्सशी संबंधित असा आहे की जेव्हा विक्रम कुमार हे आयुक्त होते त्यावेळी जे बजेटच्या वेळी जी प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यावेळी TV10नं विचारलेला प्रश्न असा होता की हे जे थकीत बिल 5,000 कोटी 5,000-5,500 कोटी थकीत बिलं आहेत, आणि हे गव्हर्नमेंट बॉडीजच त्यातले आहेत की जे बिलं थकवत आहेत, तर याचं आणि न्यायप्रविष्ट आहेत, तर याच्यावर नुसतं न्यायप्रविष्ट म्हणून आपण गप्प बसणार आहोत का, याची आत्तापर्यंत किती रिकव्हरी झाली, आणि रिकव्हरी झाली असेल तर किती झाली, आणि नाही झाली असेल तर का नाही झाली, या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पाहिजे आम्हाला. पुढचासुद्धा असं आहे की ते म्हणजे किती आता पुढच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत, आणि त्याच्यावर तुम्ही जर त्याच्यावर रिकव्हरी होत नसेल तर तुमची काय कारवाई होते, कुठे होते, आणि एखादी कारवाई आम्हाला लाईव्ह कव्हर करता येईल का, या प्रश्नावर सुद्धा आम्ही त्यांना म्हणजे त्यांनी जर उत्तर दिलं तर त्यांच्याकडनं विचारून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर मित्रांनो, आत्ता बरोबर 4:30 वाजलेले आहेत आणि कदाचित आता इथने आमचा बाईट हा संपणार आहे. तर तुम्ही प्लीज कृपया करून आमचे डेली व्लॉग बघत जावा. त्याने तुमचे प्रश्न कदाचित आमच्या त्या दिवसामधले असतील, तुमचे ते मागे लागतील, किंवा तुम्हाला कुठला प्रश्न असेल तर आम्हाला तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बघत राहा TV10 डेली व्लॉग.